तर फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी आतापर्यंत जवळपास 41 म्हणजे 41 ब्लॉग अपलोड केलेले आहेत, म्हणून मी मराठीमध्ये ब्लॉग बनवत असतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे 10 वाजता. सकाळीच ब्लॉग अपलोड केला. आज थोडा लवकर आला असेल, कारण मी काल रात्री शेड्यूल नाही केला. काल रात्री लवकर ब्लॉग एडिट झाला, तर लवकरच अपलोड करून दिला. तर काल गेलो होतो मामाच्या घरी. तुम्ही ब्लॉग कंप्लीट पाहिलाच असेल आजचा. तर माझ्या मावशीची मुलं वगैरे होते, मामाची मुलं होती, त्यांच्यासोबत ब्लॉग शूट केला. तर एक मावशीचा मुलगा होता, त्याला पण ब्लॉग शिकायचं होतं. त्याला पण थोडंफार ब्लॉगिंगबद्दल टिप्स सांगितल्या, ज्या की मी सौरभ जोशीकडून शिकला आहे. जर कोणी आपल्याकडून म्हणत असेल की मला पण शिकवा, हे गोष्ट जर एखादी गोष्ट आपल्याला येत असेल तर खूप पॉझिटिव्ह वाटते. तर फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी आतापर्यंत जवळपास 41 म्हणजे 41 ब्लॉग अपलोड केलेले आहेत, बट ते लाँग व्हिडिओ असल्यामुळे ते लवकर व्हायरल नाही होत. शॉर्ट्स व्हिडिओ जर राहिले तर ते लवकर व्हायरल होतात आणि सबस्क्रायबर पण लवकर वाढतात. पण आपला क्रायटेरिया लाँग व्हिडिओचा असल्यामुळे काही शॉर्ट्स पण टाकलेले आहेत मी, जेव्हा माझा ब्रेक असेल किंवा जेव्हा मी व्हिडिओ नसेल बनवू शकलो तेव्हा. बट आता लाँग व्हिडिओ लवकर व्हायरल नाही होत आहे, आणि त्यामध्ये आपलं कंटेंट आहे मराठी. तर मराठी कंटेंट लवकर व्हायरल नव्हतं आहे. जे की हिंदी क्रिएटर्स आहेत त्यांचे कंटेंट लवकर व्हायरल होतात. तर गाईज, आपण ब्लॉग बनवण्यासाठी हिंदी लँग्वेज पण यूज करू शकलो असतो, बट मराठी ही माझी मदर लँग्वेज आहे, जे की मी फ्लुएंटली एक्सप्रेस करू शकतो, बोलू शकतो. म्हणून मी मराठी लँग्वेज यूज करत आहे. करायला आपण हिंदी पण करू शकतो, बट तेवढं कम्फर्टेबल हिंदीसोबत नाही आहे. तर म्हणून मी मराठीमध्ये ब्लॉग बनवत असतो. लँग्वेज मॅटर नाही करत, आपले कंटेंट, आपले त्याच्यामध्ये इमोशन्स, आपलं बोलणं हे मॅटर करत असते. हे जसं ट्राय करायचं जांभूळ, तर तुम्ही पण ट्राय केले असतील. हे उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या स्टार्टिंगला येत असतात. जे शुगरचे पेशंट आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट फ्रूट आहे. तर गाईज, आता खेळत आहे मी वाघ बकरीचा गेम. हा जो गेम आहे खूप युनिक आहे. हा जो असतो, आता आम्ही या ठिकाणी झेंडूबामची डबी घेतली, तर हा वाघ असतो आणि ह्या 16 बकऱ्या असतात. तर याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप चालावं लागतं. या टाईपमध्ये एक एक स्टेप घ्यायत असतात. त्यानंतर जर सपोज इथं बकरी जर समोर आली आणि आपण जर इथून त्याला असं क्रॉस करून इथं जर गेलो, तर आपण त्या बकरीला मारू शकतो. तर सर्व बकऱ्या मेल्यानंतर वाघ जिंकतो. आणि जर या बकऱ्यांनी वाघाला पकडलं तर आपण हरवून जाऊ. फॉर एक्झाम्पल, सपोज इथं आणि आपण जर इथं अडकलो, तर आपण इथून कोणतीच गोटी मारू शकत नाही. इच्छीने मारत, इच्छी पण नाही मरत. गोटी फक्त एकच मरते, अशी डायरेक्ट अशी गोटी मरणार नाही. तर फ्रेंड्स, आपण या टाईपमध्ये गोटी मारू शकतो. सपोज आता ही एक मेली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी, ही सहावी. तर या टाईपमध्ये आपल्याला गोट्या मारता येतात एक साथ किती पण. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक साथ 2 गोटीने मारता आहेत. सपोज आता या ठिकाणी इथं आहे वाघ, तर आता इथून डायरेक्ट इथे जंप नाही घेत आहेत. ॲट अ टाईम एकच गोटी मारणार, 2 नाही. तर या टाईपचे रूल्स आहेत त्याचे. तर फ्रेंड्स, फायनली माझी आई आली घरी एवढ्या दिवसानंतर. ही आई मामाच्या घरी गेली होती आई. तर गाईज, आता दुपारच्या वाजले 4:15 आणि आम्ही काय करायचं पहा. आता 4 वाजता या ठिकाणी चालू आहे नाश्ता. वाजता नाश्ता केला आणि आता 4 वाजता पण नाश्ता करायचा आहे. आज दुपारचं जेवण स्किप.